हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत करडईची पालेभाजी। तर बघा, हे करडईचे पानं असे दिसतात आणि बाजारात हिवाळ्यामध्ये खूप छान अशी ही भाजी मिळते। सध्या बाजारात खूप छान करडईची भाजी मिळते आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तर त्यासाठी एक कांदा आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतला आहे आणि हा ठेचा बनवला आहे। त्यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि 8 ते 10 भाजलेले शेंगदाणे, असं हे सर्व ठेचून याचा ठेचा बनवून घेतलेला आहे मी। आता करूया आपण भाजीला सुरुवात। तर त्यासाठी मी लोखंडी तवा घेतलेला आहे। कुठलीही पालेभाजी किंवा कोरडी भाजी करायची असेल तर लोखंडी तव्याचा वापर केल्यास खूप छान भाजी बनते आणि त्यातील लोह सुद्धा त्यामध्ये उतरतं। तर त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि जिरं तळतळू द्यायचं आहे छानपैकी। त्यामध्ये आपण जो ठेचून घेतलेला लसूण आहे तो टाकायचा आहे। लसूण आपण ठेच्यामध्ये पण घेतला आहे आणि असा वरतून सुद्धा टाकायचा आहे, त्याच्यामुळे भाजीला चव अजून छान येते। हा कांदा परतून घ्यायचा आहे छान असं। कांदा परतून घ्यायचा आणि तो मऊ होईल तोपर्यंत त्याला परतवायचा आणि मग त्यामध्ये आपण जो बनवलेला आपण ठेचा, तो ठेचा घालून घेऊ आणि पुन्हा ते पूर्ण सगळं परतवून घेऊ। हिवाळ्यामध्ये पालेभाज्या खूप छान मिळतात आणि खूप पौष्टिक अशा असतात, त्याच्यामुळे नक्की या भाज्या खाल्ल्या पाहिजे। ज्या मोसमी भाज्या असतात त्या तर नक्कीच खाल्ल्या पाहिजे, ज्या 12 महिने नाही मिळत। तर यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि सगळं एकजीव करून घेतलेलं आहे। हे बघू शकतात, कांदा छान मऊ झाला आहे आणि ठेचा सुद्धा छान परतून गेलेला आहे, लसणाचा कच्चटपणा पण गेलेला आहे। आता यामध्ये ही आपण करडईची जी भाजी आहे ती अगदी बारीक चिरून घ्यायची आहे आणि ती टाकून द्यायची आणि भाजी मिक्स करून घ्यायची। तर ही भाजी जरी खूप दिसत असली तरी ती झाल्यानंतर अगदी थोडीशी होऊन जाते, त्याच्यामुळे ती जेवढी कमी होईल तेवढी त्याची टेस्ट वाढते। छान मिक्स करून घ्यायचं पूर्ण कांदा वगैरे त्याच्यामध्ये आणि यामध्ये अगदी थोडंसं असं लाल तिखट टाकायचं चवीपुरतं अगदी आणि मीठ घालून मिक्स करून घ्यायचं। या भाजीवर आपण झाकण न ठेवताच ही भाजी शिजवणार आहोत, जेणेकरून झाकण ठेवलं तर त्याला पाणी सुटतं आणि मग त्या भाजीची चव जरा कमी होते, त्याच्यामुळे झाकण ठेवायचं नाही आणि अशी मधून मधून हलवत ही भाजी अशीच विदाऊट झाकण ठेवता शिजवून घ्यायची। तुम्ही बघू शकतात भाजी खूप छान शिजलेली आहे। तर आपण काढून घेऊया ती भांड्यामध्ये। तर रेडी आहे आपली करडईची पालेभाजी। नक्की ट्राय करा, ही कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे। तर या ठिकाणी मी थाळीच बनवलेली आहे, मटकीची भाजी, करडईची भाजी, ठेचा घेतलेला आहे, छान अशी ज्वारीची भाकरी घेतलेली आहे आणि सलाड। तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।